होतो त्याच्या मागचं कारण थोडंसं अकॅडमिक सुद्धा आहे, पण दुसऱ्या बाजूला असं आहे की आपण सारेजण त्या फेजमधून गेलेलो असतो की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की 10वीच्या परीक्षेत कमी मार्क पडले तर काय, 12वीच्या परीक्षेत कमी मार्क पडले तर काय, ग्रॅज्युएशनला जर आपल्याकडून तो परफॉर्मन्स राहिला नाही तर काय होणार, किंवा डिग्रीच्या वर्षाला तुम्ही असाल, इंजिनिअरिंग करत असाल, मेडिकल सायन्सचे स्टुडंट असाल तर त्यावेळेला आपल्याला केटी लागणार नाही, यासाठी सुद्धा तुम्ही लोक मेहनत घेत असतात. तर मला वाटतं म्हणजे खारेपाट विभागामध्ये अमितदादा माझ्या मताशी नक्की सहमत असतील की इथे बहुसंख्य शिक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं या प्रकारची उदाहरणं घरोघरी दिली जातात. म्हणून मी सुद्धा त्याच उदाहरणामध्ये तुम्हाला तुमच्याशी थोडंसं एकरूप होण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या सर्वांना ना एक फिअर ऑफ लुझिंग कुठेतरी मनामध्ये असतं की आपण हरलो तर काय. पण मला वाटतं की फिअर ऑफ लुझिंग हे सोडून आपण फिअर ऑफ विनिंगकडे लक्ष देणं फार इम्पॉर्टंट असतं. जिंकण्यासाठी काय करता येईल आणि मग जिंकण्यासाठी सर्व काही. दी ग्रेट कॅप्टन आपल्याला माहिती असेल, राहुल 11 संघाचा कर्णधार कॅप्टन चंद्रकांत शिंदे आपल्याला माहिती असेल, तो नेहमी म्हणतो की जिंकण्यासाठी सर्व काही करायचं, साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी तुम्ही मैदानात दाखवायच्या असतात. वळतोय मैदानात जिथे बालवीर हशिवरेचा प्रतिनिधी पाठवा. पहिला चेंडू ठोकला, या वेळेला सरळ वाईडेश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वेलकम फॉर धन्यवाद डीजे सर. थोडंसं तुम्हाला थांबवतोय. निश्चितच आमच्या विनंतीला सन्मान देताना आपल्या खारेपाट विभागातील सन्माननीय व्हॉलीबॉल शूटिंगचे अध्यक्ष, खेळाचे अध्यक्ष अर्थातच शंकरजी मोकल साहेब, त्याचप्रमाणे गणेशजी पाटील, सर्व पदाधिकारी, सचिव मंगेश पाटील साहेब, रत्नेश मोकल, रेवण पाटील, सुनील पाटील आणि विक्रम पाटील ही सर्व, त्याचप्रमाणे बालनाथ पाटील, ही सर्व सन्माननीय मंडळी इथे उपस्थित होत आहेत. तर निश्चितच आम्हावर असलेल्या प्रेमापायी ते इथे उपस्थित झालेत. मी सन्माननीय अमितदादा नाईक यांना विनंती करेन की आपण या सर्व मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. मी सर्व निमंत्रित मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठासमोर येऊन आम्ही करत असलेल्या सन्मानाचा यथेच्छ स्वीकार करायचा आहे, सस्नेह स्वीकार करायचा आहे. आपण सर्व मंडळी ज्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी करत आहात, खऱ्या अर्थानं आपण सन्मानास पात्र आहात आणि खऱ्या अर्थानं आपल्यासारख्यांचा व्यक्तिमत्वाचा सन्मान होणं हे खऱ्या अर्थानं खारेपाट प्रीमियर लीगचं एक सन्मान आहे. मी सन्माननीय अमितदादा नाईक, खारेपाट विभाग युवा नेतृत्व यांना विनंती करतो की आपण या सर्वांचा आदर सत्कारपूर्वक सन्मान करायचा आहे. सन्माननीय अध्यक्ष शंकरजी मोकल साहेब, त्याच्यानंतर सन्माननीय बालनाथ मोकल साहेब, त्यानंतर गणेश पाटील साहेब, मंगेश पाटील साहेब, रत्नेश मोकल साहेब, ही सर्व जी मंडळी आपण व्यासपीठासमोर आणि आपल्या स्क्रीनवर पाहत आहात, ही खऱ्या अर्थानं खारेपाट विभाग शूटिंग बॉल खेळाची सर्व पदाधिकारी आहेत. त्याच्यानंतर सन्माननीय आमचे काका सुनीलजी म्हात्रे साहेब, त्याच्यानंतर रेवण पाटील साहेब, त्यानंतर विक्रम पाटील साहेब आणि नेहाल म्हात्रे, ही सर्व मान्यवर मंडळी आपण सन्मानास पात्र असताना आम्ही केलेल्या सन्मानाचा आपण सस्नेह स्वीकार करतात. याचा खऱ्या अर्थानं आम्ही आपणास धन्यवाद देतो. कारण खारेपाट प्रीमियर आणि एक प्रेमाची आठवण म्हणून एक बुके आपण कॅमेराचे एक प्रेमाची आठवण म्हणून ती असलेलं गुलाब पुष्पांचं गुच्छ आपण देऊन त्यांचा सर्वांचा यथेच्छ सन्मान करत आहोत. मायेची उबदार शाल, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं गुलाब पुष्प देऊन आपण सन्माननीय दादांच्या शुभ हस्ते या सर्वांचं एक यथोचित सन्मान आणि सत्कार करत आहोत, स्वागत करत आहोत. धन्यवाद सर्व मान्यवरांचं की आम्ही केलेल्या विनंतीला सन्मान देताना आपण इथे उपस्थित झालात आणि खऱ्या अर्थानं या व्यासपीठाची आपण शोभा वाढवलीत आणि आपल्या येण्यानं खऱ्या अर्थानं
तुमचं आमच्यावरील असलेलं प्रेम, तुमचं आमच्या अमित दादांवरचं असलेलं प्रेम हे व्यक्त केलं, तर त्या निमित्तानं मी आपला सर्व मान्यवरांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या खारेपाट प्रीमियर लीगच्या निमित्तानं उत्सव तरुणीचा या स्पर्धेसाठी हे सामने पाहण्यासाठी निमंत्रित करतो. धन्यवाद. हॉल हॉल त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्या महाराजांची प्रतिमा देऊन आपण त्यांना सर्वांना सन्मानित करतो आहोत. निश्चितच या सर्वांचं मी खारेपाट प्रीमियर लीगच्या वतीनं खऱ्या अर्थानं अमितदादा नाईक यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेसाठी इथे उपस्थित झाल्याबद्दल, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आणि आम्हावर असलेल्या प्रेमापायी, अमितदादांवर असलेल्या प्रेमापायी इथे उपस्थित झाल्याबद्दल शतशः ऋण व्यक्त करताना या क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेण्याची विनंती करेन. बालवीर संघाने आपला प्रतिनिधी पाठवा लगेच. आपला रिप्रेझेंटेटिव्ह इथे उपस्थित नाही आहे. वळतोय मैदानात ज्या ठिकाणी सन्माननीय अमितदादांच्या शुभ हस्ते काही सत्कार आणि सन्मानसुद्धा करण्यात आले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आणि पंचांचा इशारा आला की निखिल गोलंदाजीला आला. निखिलचा पहिला चेंडू स्वैर स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात खात्यामध्ये पहिली धाव नोंदवली सुद्धा गेली, अर्थात ती निखिलच्या नावावरती चढले. 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या 11 धावा करताना नेल्सन नंबर 11 फॉलोअर्स ऑफ 1 विकेट आफ्टर 1 अशी सिच्युएशन मैदानात स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकतो. यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही पाहताय. ज्या वेळेला लेफ्ट हँडेड बॅट्समन संकेत या वेळेला बॅटिंग करतोय. चेंडू केतनच्या बॅटमधून निघालेला हा गगनभेदी, गगनचुंबी षटकार. निखिल गोलंदाजीला आला आणि त्याचा खरपूस समाचार कसा घ्यायचा. लेफ्ट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅट्समन हे एक वेगळं द्वंद्व असतं. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपण ते अनुभवतो. या वेळेला लोअर फुल टॉस चेंडू खेळून काढलाय तो वाटेश मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल, फेक करेल, तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट हा क्रिकेटच्या खेळामधला फलंदाजांच्या बॅटमधला आत्मा असतो असं नेहमी म्हटलं जातं आणि तेच मैदानावरती सुद्धा आपण अनुभवलं. या 2 धावाने धावसंख्या वाढल्या, धावसंख्या पोहोचली ती 19 पर्यंत. केतनला माहिती आहे की आपण मैदानावरती अधिकाधिक राहणं निखिलसाठी आणि त्याच्या सर्व संघ सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण त्याच्याकडे स्ट्रोक आहेत. बऱ्याच वेळेला काही खेळाडूंकडे अफलातून अशा प्रकारचे स्ट्रोक असतात. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅक्सवेलला पाहू शकता, वॉर्नरला पाहू शकता. टेनिस क्रिकेटमध्ये याच मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समनमध्ये अनेक क्रिकेटपटूंची मांदियाळी आपण पाहिलेली आहे आणि त्यातीलच केतन आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळतो. हाही चेंडू फटकावलाय सीमारेषा बाहेर, दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आपल्याला आठवत असेल याच वर्षी अलिबाग प्रीमियर लीगचं जेव्हा पहिलं पर्व खेळवलं गेलं, आद्य सप्लायर्स मात्रोळी या संघातर्फे म्हणजे सन्माननीय अमितदादा यांच्या संघामध्ये खेळताना याच केतन पाटीलने लागोपाठ 3 चेंडूमध्ये 3 षटकार भिरकावून दिले होते. तोच केतन मैदानामध्ये आहे. आज जणू काही नारंगीच्या टेपावरची सर्वच मंडळी खुश असतील.
कारण तोच फॉर्म तोच तीच ताकद कंटिन्यू ठेवले. निखिल एका बाजूला एका मागोमाग एक उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या काही चेंडू डॉट टाकतोय. म्हणजे या षटकाचं पृथक्करण जर पाहिलं तर वाईड षटकार, डबल, झिरो, देन षटकार, झिरो, अशा प्रकारचं पृथक्करण पाहायला मिळालंय. परंतु केतनने आपल्या हातामध्ये जबाबदारी स्वीकारली. 25-1. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला पंचांनी, मात्र त्याला या वेळेला सांगितलं की दिशा से भटके. तो या वेळेला मात्र त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच काही स्वरूपामध्ये का होईना पेनल्टी जरूर येईल. अर्थात ही अवांतरच्या स्वरूपात असेल. एकेरी धावानं धावसंख्या वाढून पोहोचली ती 26 पर्यंत. 6 षटकांच्या सामन्यामध्ये साधारण किती धावा असाव्या याबाबत दोन्ही संघांनी काही आराखडे निश्चित केलेले आहेत. पण त्याच्या पलीकडे केतन मैदानात जेव्हा बॅटिंग करतोय, निखिलला मात्र आपली लाईन वरून कुठेतरी तो घसरलेला पाहायला मिळतोय. अचानक मुंबईकरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर गेल्यानंतर जी काही परिस्थिती होते ना, तीच मैदानावरची आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच आत्ता आपण मैदानामध्ये पाहतोय की इथे मात्र निखिल थोडासा लाईनमधून भरकटतोय, कारण तो दडपण आहे, दबाव आहे. आणि दडपण आणि दबावाच्या नावावरती भल्या प्लेयर्स आपल्याकडून सुमार कामगिरी करतात. आणि इथे केतन तो दडपण दबाव जुगारणारा खऱ्या अर्थानं हिरो ठरतोय. बारा चेंडूंचा खेळ संपलाय. 33 धावा धाव फलकावरती. आणि 33 धावांमध्ये आपण पाहतोय 30 धावा ज्या आहेत ते केतनच्याच आहेत आणि 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आहे. व्हॉट अ स्कोर. मैदानामध्ये आपण जर पाहिलात ना तर 33 धावांमध्ये 30 धावा त्याच्या आहेत. म्हणजे एका जमान्यामध्ये आपल्याला आठवत असेल सनत जयसूर्य आणि रोमेश कालवेदर्णा ही जोडी मैदानात असायची. आणि त्यावेळेला म्हणजे ज्यांनी 1990 आणि 2000च्या आसपासचं क्रिकेट पाहिलंय ना, म्हणजे 95 to 2005 यामध्ये त्यांना आठवत असेल की त्यावेळेला साधारण पहिल्या 5 किंवा 6 षटकांमध्ये श्रीलंकेच्या 70-72 धावा झालेल्या असायच्या. आणि त्या सगळ्यामध्ये 71 धावा ज्या असायच्या, 70-72 धावा असतील तर त्यातल्या 71 धावा ज्या असायच्या त्या सनत जयसूर्यच्या नावावरती आणि एखादी धाव असायची ती कालवितरणाच्या नावावरती किंवा मग ती ही एक्स्ट्राच्या स्वरूपात. केतनला हे संपूर्ण श्रेय जात आहे, कारण केतनने संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. मी नेहमी म्हणतो की इफ यू टेकिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी देन प्रूव्ह इट. आणि जो रिस्पॉन्सिबिलिटी खऱ्या अर्थानं घेतो ना तो संपूर्णपणे स्पर्धेचा हिरो ठरत असतो. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आणि घणाघाती प्रहार केला जातोय. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. गोलंदाजीसाठी हाशिकेश माळी गोलंदाजीला आला. आखूड टप्प्याच्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला आपली विकेट टाकण्यासाठी बहाल केलं. म्हणजे एक म्हणतात ना की प्लॅन केलं. पण मी अजून एक म्हणतो की मराठीत एक फार सुंदर म्हण आहे की गुण नाही पण वाण लागतो. निलेश, कदाचित असं या म्हणीचा अर्थ थोडासा उलटा घ्यायला पाहिजे, कारण समोरच्या फलंदाजाला असं वाटलं संकेतला की मला याचा गुण घेता आला तर त्याने तो प्रयत्न केला. पण कधी कधी तो गुण घेताना आपल्याला तो अवगुण होणार नाही ना, त्याचीही नोंद घ्यावी लागतं. आणि त्यामध्येच फलंदाज बाद झाला. अर्थात गुण अवगुणाच्या वैयक्तिक डेफिनेशनमध्ये न जाता परत वळूया खेळाकडे, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा झाल्यात 33 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. हाशिकेश माळी राऊंड विकेट. वेग भन्नाट आणि केतनचा फटका सुद्धा तेवढा जबराट. 6 नंबर 4 बाय केतन. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर.
साधारण 2000 साली ज्या वेळेला टेनिस क्रिकेट खेळलं जायचं ना 2000 आणि 2005च्या मध्ये, तेव्हा एक गाणं आलं होतं. समकालीन गाणं तुम्हाला सांगतो म्हणजे काय असतं, लोक गाण्याला जास्त लक्षात ठेवतात. म्हणजे त्यावेळेला काटा लगा हे गाणं आलं होतं शेफाली जरीवालाचं. सो ते जास्त लक्षात राहील. 2000 साल कदाचित 2005 हा पिरियड लक्षात राहणार नाही. त्यावेळेला अशा फटक्यांना फटका म्हणायचे टीव्हीतला फटका, यु नो. आणि व्हॉट अ बॉलिंग. या वेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. हाशिकेशला मिळते ही आणखीन एक सफलता आणि फलंदाज केतन बाद. केतन आपली जबरदस्त इनिंग खेळून बाद होतोय. तब्बल 12 चेंडूंमध्ये 36 धावांची एक जबरदस्त खेळी त्याने साकारली. 39 धावा मित्रांनो धाव फलकावरती लागल्यात. त्याच्यामध्ये 36 धावा एकट्या केतन पाटील जे आहे त्याच्यावरून अंदाज आपण बांधू शकतो की किती तोडफोड फलंदाजी मैदानात झाली. पण एका बाजूला हाशिकेशचं कौतुक मी नक्की करेन. या चेंडूनंतर त्याचं अनालिसिस आपण करूया जेव्हा राऊंड विकेट तो गोलंदाजीसाठी आलाय. यावेळेला ही लेफ्ट हँडेड बॅट्समन, परंतु आपण असं म्हणतात की ही चेंडू स्वैर स्वरूपातील अवांतरच्या स्वरूपात धाव दिली जाईल. वाईड हा वाईटच असतो. काही वेळेला पंचांना सुद्धा वाईड आणि नो बॉल याच्यामध्ये स्वतःचा का होईना थोडासा व्यायाम होतो असं बोललं जातं. परंतु त्यावेळेला पंच मात्र नेहमी सांगत असतात की या अशा काही गोष्टी असतात ना ते आमचं कन्फ्युजन वाढवणारं ठरत असतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच्याबद्दलही बोललं जातं. पण वळूया आपण या चेंडूवरती बोलूया. जिथे क्षेत्ररक्षक थोडासा का होईना गडबडतोय, दुसरा क्षेत्ररक्षक ही त्याला साथ द्यायची न द्यायची या डबल माइंडेड सिच्युएशनमध्ये आहे. नक्की काय झालंय कळत नाही. आणि 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 फलंदाज मे बी तिसऱ्या पंचांची दाद मागितली जाते. याला म्हणतो आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो. तिसऱ्या पंचांची दाद मागितली जाते आणि पाहायचा निर्णय काय येतोय. एक झाले, एक पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि जर तिकडे चेक केलं जातंय आणि फलंदाज पंचांचा निर्णय येतोय. अजूनही आलेला नाहीये त्यामुळे मी थांबलोय. बाद आहे. पंचांचा निर्णय येतोय, फलंदाज बाद आहे. असं म्हणतात 41 धावा धाव फलकावरती. असं म्हणतात की राजकारणात ज्या दिवशी निवडणूक असते ना त्याच्या आदल्या दिवशी बऱ्याच घटना घडतात. मी म्हणेन ते चुकीचं आहे. क्रिकेटच्या मैदानात एकाच चेंडूवरती किती घटना घडतात बघा. हाशिकेश माळीचा हा चेंडू होता ज्या चेंडूवरती एका प्लेअरने विचार केला आडू काय नको जाऊ दे, कॅचसाठी जाऊ काय नको जाऊ दे, त्याने सोडून दिला. सेकंड प्लेअरने पण असा विचार केला त्याला साथ देऊ काय नको राहू दे. अशा माइंड सिच्युएशन म्हणजे एक म्हणतात ना की कन्फ्युजिंग सिच्युएशन होती. विकेट किपरने मात्र विचार केला चला बसली तर बसली डायरेक्ट हिट बघूया. आणि अक्षय मात्र त्यासाठी तयार नव्हता आणि तिथे तो बाद झाला. इसे कहते हे नजर हटी दुर्घटना घटी. आणि ह्याच दरम्यान पंचांकडून ही इशारा आला की स्वैर स्वरूपातला हाशिकेशचा हा चेंडू. अर्थात हे सगळं स्पष्टीकरण मागच्या चेंडूबद्दल होतं मित्रांनो. या वाईट नंतर धाव 1 वाढले. गुणलेखक माझे म्हणतात की 42 धावा धाव फलकावरती लागल्यात. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. खारेपाट प्रीमियर लीग मधल्या या दुसऱ्या संस्करणमध्ये आपण पाहतोय मित्रांनो खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेला लोकल टू ग्लोबल टच देण्याचा जो काही प्रयत्न झालाय तो वाखाणण्याजोगे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि त्यातून आपल्या समजतं म्हणजे प्रत्येक छोटी छोटी आपली जी काही गावं आहेत त्या गावातील प्रत्येक खेळाडूला ही एक संधी मिळते
आणि या संधीचा खऱ्या अर्थानं लाभ प्रत्येक खेळाडूने आपल्याला घेतलेला पाहायला मिळतोय. आणि त्यातीलच सामना बालवीर हशिवरे विरुद्ध स्पर्णिका नौकार, जेव्हा नाणेफेकीचा कौल जिंकला होता बालवीर हशिवरे संघाने, त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. नौकार संघाला फलंदाजीला पाचारण केलं आणि या षटकामध्ये काय काय घटना घडल्या आपण पाहिलं. जो फलंदाज अप्रतिम फलंदाजी करत होता तोच फलंदाज बाद झाला, म्हणजे केतन बाद झाला. याच षटकामध्ये आपण पाहिलं बाद होताना ते अक्षय पाटीलला, आणि त्याच्यामुळे 3 षटकांचा खेळ संपलाय. हाशिकेशचं हे षटक फार महत्त्वाचं ठरलं, कारण त्याने 2 षटकं टाकली, 20 धावा दिल्या आणि 3 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. हाशिकेश माळी मागच्या सामन्यात 3 कॅच घेतोय, या सामन्यात 3 विकेट घेतोय. आणि ड्रिंक ब्रेक होतोय, एक ऐकूया छोटंसं गाणं. थँक्यू व्हेरी मच डी जे मास्टर. 2007चा विश्वचषक ज्या वेळेला भारतीय संघाने जिंकला होता T20चा, त्यावेळेला कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ज्या वेळेला फायनलमध्ये एक इंटरव्ह्यू दिला तर त्यावेळेला त्याचं एक स्टेटमेंट होतं की दबाव हा कधी एकतर्फी नसतो, तो बाजू बदलतो. म्हणजे क्रिकेटमध्ये दबाव हा क्षणाक्षणाला बदलणार आहे. तो एका षटकामध्ये फेज बदलेल, एखाद्या इनिंगमध्ये फेज बदलेल, एखाद्या बॅट्समनच्या विकेटनंतर बदलेल, और अदरवाईज एखाद्या बॉलरच्या परफॉर्मन्स नंतर बदलेल. आणि तेच तर मैदानात झालं. 12 चेंडूंच्या खेळानंतर जी काही अवस्था होती, आपल्याला असं वाटत होतं की केतनने जबरदस्त किल्ला लढवलाय आणि केवळ किल्ला लढवला नाही, तो जिंकण्याच्या दिशेने निघालाय. पण हाशिकेशने सगळा गेमच पालटवलाय. यावेळेला निखिल गोलंदाजीला आलाय, झेल टिपण्याचा प्रयत्न करायचा केला जरूर, परंतु अर्थात लास्ट मोमेंटला सोडून दिलं क्षेत्ररक्षकाने. 1 धाव जरूर आले धावफलकावरती, 44 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपला, 43 धावा धावफलकावरती आल्या. आता 4थ्या षटकामध्ये आपण पाहतो एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला वैभव, ही जोडी मैदानामध्ये आहे. तेजस पाटील राईट हँडेड बॅट्समन आहे आणि त्याच्यासमोर लेफ्ट हँडेड बॉलर. निखिलकडे ती स्वतःची एक क्षमता आहे, ज्याला म्हटलं जातं नेहमी की भाषामध्ये नेहमी म्हटलं जातं भाषेमध्ये, मग भाषा मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, तुमची वोकॅब्युलरी जेवढी स्ट्रॉंग असतं त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या भाषेवरती प्रभुत्व कमवू शकता. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा नेहमी म्हटलं जातं की जर तुम्ही गोलंदाज आहात तर तुमच्याकडे जेवढं व्हेरिएशन्स आहे, जेवढ्या खऱ्या अर्थानं तुमच्याकडे व्हरायटीज आहेत, त्या त्या मैदानावरती जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करू शकत असाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. निखिलने सुद्धा तेच हेरलंय. पण आज मात्र काही अंशी का होईना, लाईन थोडीशी का होईना भरकटलेली पाहायला मिळाले. तो टप्पा घेतोय चेंडूचा, मिळतोय सुद्धा, पण त्याच वेळेला एक ज्या लाईनमध्ये चेंडू यायला पाहिजे त्या लाईनमध्ये मात्र तो येताना पाहायला मिळत नाहीये. आणि म्हणूनच पंचांचा इशारा येतो की हा वाईड आहे. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव आले आणि धावफलकावरती धावसंख्या लागली आपण पाहतोय 46. 46 ऑन अ बोर्ड आफ्टर 3.2 ओव्हर, म्हणजे 13 धावांची सरासरी राखली जाते. यावेळेला बॅकफुटवरती जाऊन एक पंच करतोय, चेंडू जातोय तो सरळ अलंकारकडे, परंतु हाशिकेश तिथे जाऊन चेंडू अडवतोय, फेक करतोय. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून होणार यात तीळ मात्र शंका नाही. परंतु ज्याला म्हटलं जातं की ब्लो हॉट अँड ब्लो कोल्ड थेरी, जी अलीकडच्या काळामध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने साकारली. टेनिस क्रिकेटमध्ये म्हणायचं झालं तर अनेक वेळेला मधल्या फळीतील फलंदाजांची ही कामगिरी साकारणारे अनेक चांगले फलंदाज तुमच्याकडे असू शकतो. लास्ट मॅचला पोलार्डची बॅटिंग ज्या प्रकारे आपण पाहिली होती, अनिकेतची हा एक चांगला प्रयत्न, परंतु चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू व्हेरी मच डी जे मास्टर. धावफलकावरती षटकाराने म्हणजे 6 धावा उंचावून 53 पर्यंत पोहोचले. 53 ऑन अ बोर्ड फॉर लॉस ऑफ 4 विकेट.
चांगला चेंडू, त्याला तितकंच चांगलं उत्तर दिलं जाते स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फेक होईल, एक धाव तर नक्की आले. पण कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजाचं, तेजस पाटील आणि वैभव पाटील या जोडीने मधल्या फळीमध्ये डाव सावरलेला आहे. मी नेहमी म्हणत असतो की आयुष्यामध्ये या भागीदारीला फार महत्त्वाचं असतं. म्हणजे जर आज वैभव आणि तेजसने एखादा साईड बिझनेस सुरू केला आणि दोघांनी भागीदारीत तो बिझनेस सुरू केला ना, तर तो सुद्धा यशस्वी होऊ शकतो. इतकी तुमच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असावी लागतं. ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग जसं स्क्वेअर लेग पंच आणि नॉन स्ट्राईक एंडच्या पंचामध्ये असावी लागते, तितकी म्युच्युअल अंडरस्टँडिंग क्रिकेटमध्ये या भागीदारीला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जातं. हा निखिल मात्र ती भागीदारी तोडण्याचा प्रयत्न करतोय आणि ती भागीदारी तोडण्यामध्ये तो अयशस्वी ठरलाय, कारण त्याचं षटक संपलंय. 2 षटकं त्याने टाकली, 34 धावा खर्च केल्या. विकेट मात्र आज त्याच्या नावावरती काही अंशी का होईना थोडीशी नाराज झाले आणि त्याच्यामुळं विकेट त्याला मिळालेले नाहीये. गडी बाद करण्यात तो अयशस्वी ठरला. 54 धावा धावफलकावरती आल्यात आणि षटक 4 संपलीत. ही 4 षटकं आशिकेशची 2 षटकं संपली, ज्याच्यामध्ये आशिकेशने 20 धावा दिल्या, तर दुसऱ्या बाजूला निखिल पाटीलने 2 षटकं टाकली, त्यात त्याने 34 धावा दिल्या. 54 धावा आल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 2 पर्याय बाकी आहे. बालवीर हशुरेचे ते 2 पर्याय कोणते असतील? कारण नेहमी असं म्हटलं जातं की तुमच्याकडे 4 बेस्ट ऑप्शन असावे. त्या 4 बेस्ट ऑप्शनच्या आधारे तुम्ही मैदानात खेळत असतात. कारण जेव्हा प्रीमियर लीगमध्ये तुम्ही खेळता, तुम्हाला एकच संधी मिळते की ज्या वेळेला तुम्ही सामना हरता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची संधी मिळालेली असते. या दोन्ही संघांकडून आपल्याला दोन्ही संघाने असं तसं पाहिलं तर आपण पाहिलं असेल, पहिला सामना गमावून दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने विजयश्री संपादन केले आणि यानंतर मात्र ज्याला आपण म्हणतो की एक वेगळं बॅटल पाहायला मिळतं, जिथे तुम्हाला जिंकायचंच आहे. पराभूत झालात तर तुम्ही सरळ अर्थातच घरी जाणार आहात, विजयी झालात तर तुम्ही पुढच्या फेरीमध्ये मजल मारणार आहात. मग तुम्हाला तुमचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्या प्रकारची कामगिरी करावी लागतं. काही वेळेला मोठ्या नावांना तितकी साजेशी कामगिरी करता येत नाही, परंतु तुमच्यामध्ये तो एक जिगर असावी लागते, किंवा त्यावेळेला असं म्हणू शकता की तुम्ही त्या कामगिरीमध्ये थोड्या अंशी का होईना परफॉर्मन्समध्ये आपली स्वतःची ताकद, टेम्परामेंट या सगळ्या गोष्टी जोडू शकता. आज क्रिकेटच्या मैदानावरती त्या होणार का? जेव्हा 4 षटकात 54 धावा आल्यात, अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि अशा वेळेला गोलंदाजीसाठी प्रसाद मोकल आलाय. आजच्या दिवसात त्याने जो काही झेल टिपला होता पहिल्या षटकामध्ये, तो अप्रतिम कॅच ऑफ द डे होता आणि तोच गोलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन हो यॉर्कर लाईनचे गोलंदाजी. वीरेंद्र सहवाग कॉमेंट्री ज्या वेळेला त्यांनी करायला सुरुवात केली, त्यावेळेला आमच्या पोटावर तर पाय आलाच, पण त्याच वेळेला त्यांनी आणखीन एक डायलॉग मारला. ते म्हणाले की क्रिकेट जगत में केवल 2 ही चीज़ों का सम्मान है, एक तो तेंदुलकर और दूसरा यॉर्कर. तर तेच या वेळेला सुद्धा मैदानात आपण पाहतोय. प्रणय भगत यांच्याकडून पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि हा पहिला षटकार घ्या. प्रणय भगत यांच्या ATM मधून 500 जमा झालेत, त्यातले 100 मायनस. बघा, त्यांनी अजून 500 पाठवले, 1000 देऊन टाकले माझ्याकडे. त्यांनी सांगितलं की 10 षटकार आले तरी चालतील. तर पहिले 100 रुपये तर खर्च झाले आहेत, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. तेजसच्या बॅटमधून निघालेला फटका, पुन्हा एकदा क्रिकेटरचा म्हणजे कॉमेंटेटरचा आमचा आवडता शब्द मनोवैज्ञानिक दबाव, आणि तोच मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे तो प्रसाद मोकलवरती. कारण एक षटकार आल्यानंतर ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरचा चेंडू वाईडच्या स्वरूपात धावसंख्या 61 झालेली पाहायला मिळते. 4 गडी बाद 61. यावेळेला मात्र हा सरळ काढून दिला जातोय हातामध्ये बॅकवर्ड पॉइंटला आणि चेंडू फलंदाज बाद.
तेजस पाटील बाद होऊन परततोय. स्क्वेअर कटचा एक चांगला फटका त्याला खेळायचा होता, परंतु त्याला असं वाटलं की क्षेत्ररक्षक कुठेतरी दूरवर तैनात आहे की काय. परंतु काही वेळेला असं असतं की खंजीर जरी सोन्याचा असला तरी तो कधी वापरायचा आणि कधी नाही याचं थोड्या अंशी का होईना आपल्याला भान ठेवावं लागतं. तेजस तशाच स्वरूपामध्ये विकेट त्याच्या म्हणजे बाद होताना तो पाहायला मिळाला. धावफलकावरती 5 गडी बाद 61 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय भूषण. भूषण मैदानामध्ये आहे. भूषणला माहिती आहे की 9 चेंडूमध्ये साधारण अजूनही आपण 20 धावा जर जमवू शकलो तर प्रतिस्पर्धी संघावरती वेगळा दबाव आपण टाकू शकतो. याही वेळेला उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बालवीर हशिवरे संघाची कमिटमेंट. क्रिकेटमध्ये पहिला सी स्टँड कशासाठी होतो याचे वेगवेगळे शब्द वापरले जातात. सी फॉर कॅलिबर असू शकतं, सी फॉर तुमचा कॉन्फिडन्स असू शकतो, पण सी फॉर ऑल्सो कमिटमेंट. आणि तो मैदानावधी पूर्णपणे साकारला जातोय कारण तुम्ही कमिटेड आहात. आणि या कमिटेड कशासाठी? तुमच्या संघ सहकार्यांना प्रेरणा देण्यासाठी. मग ती प्रेरणा कशातून मिळते? ही प्रेरणा केवळ एखाद्या घटनेने मिळणार नाहीये. एक उत्तम क्षेत्ररक्षक आपल्या क्षेत्ररक्षणाने आपल्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवत असतो. सो इफ कमिटमेंट comes at the 100%, confidence will boost to 100%, and that's true every time on a ground. what a bowling. आणि तेच मैदानावरती पाहायला मिळालंय. हा कॉन्फिडन्स गोलंदाजामध्ये आला आणि त्यांनी 100% यश मिळवलंय. फलंदाज बाद. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये जेव्हा प्रसाद गोलंदाजीला आलाय, प्रसादचे काही चेंडू इतके स्लो येतात की असं वाटतं. तुम्हाला आठवतं एक गोलंदाज होता न्यूझीलंडचा, क्रिस हॅरिस नाव होतं त्या गोलंदाजाचं. तर असं वाटायचं ना की हा बॉलर म्हणजे अरे बाबा हे बॉल लवकर बॅटवर येतच नाही. गोलंदाज प्रसाद मोकल आहे ना, त्याचे काही चेंडू हॅरिसप्रमाणे इतके स्लो येतात, असं वाटतं बॉल पोचेल का नाही. आणि काही चेंडू इतके वेगवान टाकतो ना तो, समोरच्या फलंदाजाला कळतच नाही बॉल किती भन्नाट वेगाने आला. म्हणजे क्रिस हॅरिस आणि क्रिस क्रेन्स या दोघांचं मिश्रण या गोलंदाजामध्ये असावं, अशा प्रकारचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रसाद मोकल. समाधान साठी पारितोषिक आले. जर षटकारांची हॅट्रिक मारली तर प्रणय भगत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. समाधान मैदानात गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा धावफलकावरती आपण पाहतोय 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 63 धावा लागल्यात. अजूनही 1 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. स्मरणिका नौखार संघाला माहिती आहे की आपण 6 षटकांमध्ये साधारण 75 किंवा 80 धावसंख्या रचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणीही षटकार मारले तरी प्रणय भगत यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल प्रणयजी भगत यांच्याकडून. अमितदादा नाईक यांनी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या क्रिकेट स्पर्धेचं एक वेगळं असं स्वप्न पाहिलं होतं आणि त्या खारेपाटमधील प्रत्येक युवकाला किंवा त्याच वेळेला ज्याला आपण जर इथे स्टेजवरती बॅनर पाहिलात तर त्याच्यावरती लिहिलेला आहे उत्सव तरुणाईचा. इथली एक वेगळी संस्कृती राहिली आहे. मगाशी सुद्धा मी म्हणालो की खारेपाटची खऱ्या अर्थानं भाषाशैली वेगळी राहिलेली आहे. खारेपाटची एक खाद्य संस्कृती राहिलेली आहे. खारेपाटचं एक स्वतःचं एक वेगळ्या प्रकारच्या अर्थातच ज्याला म्हटलं जातं की एक माणुसकीचं एक वेगळं नातं आणि सामाजिक एकात्मतेची भावनेचं नातं सुद्धा वेगळं राहिलेलं आहे. इथलं गावाची असणारी ग्रामीण घटकांनी एकमेकांना जोडणं असेल किंवा त्याच वेळेला गाव टाकणीचे कार्यक्रम असतील, अशा सगळ्या गोष्टीनं गावातून एकात्मता साधलेले अनेक उपक्रम आपल्याला आजपर्यंत खारेपाटने दाखवलेले आहेत. आणि मग इथली क्रीडा संस्कृती लांब कशी राहील. कारण आपल्याला आठवत असेल इथलं शूटिंग बॉल असेल किंवा कबड्डी असेल, अलीकडच्या काळामध्ये डेव्हलप झालेलं क्रिकेट असेल, कुस्ती असेल, या सर्व खेळामध्ये खारेपाटने सुद्धा एक कमालीची उंची गाठलेली आपण पाहिले. आणि त्याच्यामुळे या खारेपाट संस्कृतीला पुन्हा एकदा एका वेगळ्या माळेमध्ये गुंफताना त्यांनी या खारेपाट प्रीमियर लीगचं जे हे दुसरं वर्ष आहे, पहिला चेंडू यावेळेचा आपण पाहतोय हा मात्र खोलवर टप्प्याचा खेळाडू जायबंदी झाला का बघा एकदा जरा प्लीज.
गोलंदाजी अलंकार करत होता मैदानामध्ये आपण पाहिलं, पण पहिल्याच चेंडूवरती तो काहीसा तिथून घसरून पडलाय. तर जरा कमिटी मेंबर्सने लगेच जाऊन जर दुखापतग्रस्त झाला असेल तर वेळीच उपचार होतील याची दक्षता घ्यायची आहे. मी आपणा सर्वांना ही विनंती करतो, कारण साधारण गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय की मैदानात अचानकपणे ऊन वाढलंय आणि म्हणजेच उष्णता थोड्या अंशी का होईना वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. वातावरणात काही अंशी बदल झाला आहे आणि मग म्हणजे हे पूर्णपणे आत्ताचं नाही आहे. गेल्या 2-4 वर्षामध्ये आपण जर टेम्परेचरच्या सिच्युएशन पाहिले असतील मित्रांनो, तर ग्लोबल वॉर्मिंग हा हे आत्ताचं संकट नाही आहे. जगावरचं हे संकट मागच्या 2015च्या पॅरिस करारापासून जे कोणी MPSC UPSCच्या माध्यमातून परीक्षा देत असतील ते कदाचित त्यांच्या वाचनामध्ये येत असेल, किंवा पोलीस भरतीसाठी सुद्धा तुमचा प्रश्न असेल की जागतिक परिषद ज्या वेळेला फ्रान्सला झाली होती त्याही मध्ये म्हटलं होतं की जगावरचं पुढचं संकट हे खऱ्या अर्थानं टेम्परेचरचं राहणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण सगळं जे काही आहे बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हटलं जातं, ही बायोडायव्हर्सिटी बदलताना पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनीच म्हणजे खेळणाऱ्या खेळाडूंनी सुद्धा त्याची पूर्णपणे ते भान अर्थातच ओळखून खेळायचं आहे, किंवा त्याच वेळेला आपल्याला त्याची दुखापत होणार नाही किंवा दुखापतीपासून आपण थोडं दूर राहू यासाठी काळजी घ्यायची. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासुद्धा दुखापतग्रस्त असल्या कारणाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरती त्याने एकदिवसीय स्पर्धेतून माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. कारण ही कारणं स्पष्ट यासाठीच होत असतात मित्रांनो. त्याचं कारण आहे की काही अंशी का होईना आपण स्वतःला मैदानामध्ये फिट ठेवणं ही इम्पॉर्टंट अर्थातच जबाबदारी ठरते. अलंकारला फारशी मोठी दुखापत झालेली नसेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो निलेश, कारण पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांना खेळायचं आहे. अर्थात हा सामना जरी नॉकआउटचा असला तरी सुद्धा प्रत्येकाला माहिती असते की आपण अंतिम फेरीचं ध्येय ठेवून मैदानात आलेलो असतो आणि त्याच्यामुळं आपल्याकडून काही गोष्टी घडणार नाही यासाठी आपण काळजी करायची असतं. आणि प्रत्येकजण कोणी काही मागून दुखापत घेत नसतो हेही आपल्याला तेवढंच माहिती आहे. काही वेळेला काही अनपेक्षित प्रसंग आपल्यासोबत घडतात आणि मग ते अनपेक्षित प्रसंगाला आपल्याला थोड्या अंशी का होईना सामोरं जावं लागतं. एक नेहमी म्हटलं जातं की क्रिकेटर्स आर मेड बाय इंजुरीज, आणि मग त्या इंजुरीपासून तुम्ही शिकायचं असतं, त्या इंजुरीपासून तुम्ही उभं राहायचं असतं. मला आजही तो प्रसंग आठवतोय ज्या वेळेला वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ गेला होता. अनिल कुंबळे त्यावेळेला प्रचंड जायबंदी झाला होता, परंतु तरीसुद्धा अनिल कुंबळेने संपूर्ण चेहऱ्याला बँडेज गुंडाळून त्याने गोलंदाजी केली होती आणि ब्रायन चार्ल्स लाराची विकेट त्यावेळेला त्या दिवशी आय थिंक इफ आय डोंट मिस्टेक त्रिनिदादच्या मैदानावरती त्यांनी घेतली होती. तर त्या प्रकारे सुद्धा कामगिरी करणारे खेळाडू असतात. त्यावेळेला त्यांच्या स्पिरिटचं कौतुक होतं. हेच स्पिरिट कदाचित अलंकार दाखवेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही, कारण खेळातून हीच तर भावना मित्रांनो आपण शिकतो. खेळातून काय शिकतो तर खेळातून सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण पराभव पचवायला शिकतो. आणि आयुष्यामध्ये असे अनेक वेळेला प्रसंग येतात की माणसाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला संघर्षाची कहाणी असतं. काही वेळेला 2 वेळचं जेवायला सुद्धा मिळत नाही. अशा वेळेला रिकाम्या पोटी राहायचं, पण ते कशा पद्धतीने राहू शकतो हे सुद्धा खेळाने दाखवलेलं आहे. आपल्याला वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू क्रिस गेल आठवत असावा, त्याचंसुद्धा एक ऑटोबायोग्राफी आहे आणि त्याच्यामध्ये त्याने म्हटलं होतं की माझ्यावरती आलेले आयुष्यातील वाईट दिवस कोणावरही येऊ नये, इतके वाईट दिवस मी पाहिले, पण इतके सुवर्णमय दिवससुद्धा मी दाखवले मैदानामध्ये. मैदानाच्या बाहेरसुद्धा मला पाहायला मिळाले, ते केवळ क्रिकेटमुळे आले. अर्थात या काही गोष्टी असतात ज्या खेळाने आपल्याला दिल्या असतात आणि त्याच्यामधला आणखीन एक भाग असतो तो म्हणजे हा दुखापतींचा. काही खेळाडूंना दुखापतीमुळं आपलं करिअर सोडावं लागलं, तर काही खेळाडूंनी दुखापत असताना सुद्धा मैदानात येऊन, मला आठवतोय जय पवार सर त्या खेळाडूचे फॅन आहेत, मला वाटतं मे बी रॉबिन सिंग, कारण त्यांच्या स्टेटसला नेहमी ते पाहिलं गेलं आहे नाव मी. तर रॉबिन सिंग हा असा एक खेळाडू मैदानामध्ये त्या अनेक वेळेला प्रसंग असा यायचा भारतीय संघामध्ये की रॉबिन सिंग मैदानावरती अक्षरशः ओमिट करताना पाहायला मिळालेला आहे, पण तो मैदानावरती मॅच घेऊन खेळायचा. तर ज्याने रॉबिन सिंगला पाहिलं असेल त्याला आठवत असेल भारतीय क्रिकेटची परंपरा काय राहिलेली आहे. तर या काही अशा गोष्टी आहेत. अलंकार पुन्हा एकदा तयार झाला आहे खेळण्यासाठी, त्या स्पिरिटचं मी कौतुक करतो, कारण या स्पिरिटला खऱ्या अर्थानं दाद देऊया. खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून जोरदार टाळ्या वाजून त्याचंही अभिनंदन करूया, कारण ही स्पर्धा आपल्याला एका चांगल्या भावनेने खेळायची आहे मित्रांनो. जेव्हा उत्सव तरुणाईचा म्हणतोय तेव्हा तरुणाई म्हटली की जो जोश, म्हणजे नेहमी म्हटलं जातं की तरुणाईचा अर्थ असा होतो युवा, आणि युवाचं उलटं केलं तर वायू होतं. त्या वायूच्या वेगाप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे, पण तो वेग भन्नाट असताना त्याच वेळेला
त्याने सगळ्यांना व्यापणं ही सुद्धा तेवढीच काळाची गरज आहे. फुलटॉस जरूर होता, 1 धाव आले, एकेरी धावांना धावसंख्या वाढले, धावसंख्या वाढून पोहोचले. ती आपण पाहतोय 64 on a board, 64 for loss of 6 wicket after 5.2 over. It means 4 balls remaining in this over. 4 चेंडू येणं बाकी असताना पाहायचंय पुढच्या 4 चेंडूमध्ये राजाचा रंक की रंकाचा राजा, आणि या वेळेला हा चेंडू सीमापार चौकार. अजूनही 3 चेंडू येणं बाकी असताना 68 धावा धावफलकावरती लागल्यात. उजव्या हाताचा फलंदाज भूषण भगत मैदानामध्ये खेळतोय. राऊंड विकेट हा चेंडू याही वेळेला अलंकारने यॉर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यात यशस्वी झाला आणि एकेरी धावावरच तुला समाधान मानावं लागेल असंही तो म्हणतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये वेग मात्र त्याने कमी केलेला नाही. आपण पाहिलं तो धडपडला, तो त्या ठिकाणी मैदानावरती लोटांगण पूर्णपणे घेतलं होतं. काही क्षणासाठी सामना थांबवावा लागला होता, पण तरी सुद्धा आपण पाहतोय अलंकार गोलंदाजी करताना कुठेही डगमगत नाहीये. त्याला माहिती आहे की आपल्याला जी कामगिरी करायची आहे ती 100% यशस्वी करायची आणि त्याला साथ सुद्धा मिळते. चार षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावरती होत्या आणि आपण पाहतोय आता 69 धावा आलेल्या आहेत. एक कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले, अलंकारकडून सुद्धा पाहायला मिळाली. त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा, 5व्या षटकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती 70 धावा लागतात. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 71 धावांची. धावफलकावरती 70 धावा झाल्यात. खारेपाट प्रीमियर लीग मधला सामना आपण पाहतोय. अर्थात सेकंड लास्ट सामना आहे बालवीर हशिवरे विरुद्ध स्मरणिका नौखार. ज्या वेळेला हशिवरे संघाने नाणेफेक जिंकली त्यांना असं वाटलं की आपण प्रतिस्पर्धी संघाला एकाच 60 और 55च्या मध्ये रोखू शकतो, परंतु स्मरणिका नौखार संघाने चांगला स्टार्ट दिला. 4 षटकात तब्बल 54 धावा उभारल्या. शेवटच्या 2 षटकामध्ये केवळ 16 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र 70 धावांवरती संपूर्णपणे डाव संपलेला आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात काही म्हणजे 8 फलंदाज बाद झालेले आपण पाहिले. पण त्याच्यानंतर आता पूर्वार्धाचा खेळ संपला तेव्हा उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय होणार. अमितदादा नाईक या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपणा सर्वांनाच कल्पना असेल की खारेपाट प्रीमियर लीगचं जेव्हा पर्व दुसरं टिक्लर झालं त्यावेळेला ते आणखीन दिमाखदार कसं होईल किंवा त्याच वेळेला ते रंगतदार कसं होईल, आपल्या इथल्या आपल्या विभागातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ कसं निर्माण होऊ शकेल. जसं आपण अलिबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिलं त्याच पद्धतीने ते त्याला आणखीन आपल्या स्वरूपातील आपल्या विभागातील खेळाडूंना सुद्धा असं एक मोठं व्यासपीठ जर निर्माण करू शकलो आणि किंबहुना त्याला आणखीन मोठ्या स्टेजवरती नेण्याची जी कामगिरी आहे ती जर दाखवायची असेल तर खारेपाट प्रीमियर लीग पासूनच आपण आपल्या विभागातील खेळाडूंना एक खऱ्या अर्थानं ज्याला म्हटलं जातं ना मित्रांनो की
स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणं आणि ते आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध सुद्धा झालं. आज आपण पाहतोय पहिल्या 2 दिवसाचा खेळ ज्या पद्धतीने आकर्षक झाला. सुरुवातीला उद्घाटनीय सामना सुद्धा पार पडला, म्हणजे उद्घाटनीय कार्यक्रम असताना त्यानंतर पहिल्या 2 दिवशी सुद्धा अतिशय चित्तथरारक खेळ साकारताना खेळाडू पाहायला मिळाले. प्रत्येक गावागावातील आज विभागातील प्रत्येक गावातील खेळाडू कोणत्या ना कोणत्या संघात वर्णी लावतोय. त्यामुळे प्रत्येक गाव या खेळाशी निगडीत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच म्हटलं मी मगाशी सुद्धा की इथल्या क्रीडा संस्कृतीला वाव देण्यासाठी, म्हणजे अमित दादा तसे पाहिले तर सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं स्वतःचं एक वेगळ्या अशा पद्धतीने त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं कार्य आहे. त्याच वेळेला त्यांनी धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक वेळेला चांगल्या सढळ हस्ते देणगी स्वरूपामध्ये मदत केलेली आहे. त्यांच्या हातून सुद्धा अनेकशी चांगली कार्य झालेली आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी भरीव असं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, मगाशी ज्याचं वर्णन आम्ही केलं की इथल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं पुढे शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी किंवा त्याच वेळेला इथल्या शिक्षकांच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे जाण्याची संधी देता आली किंवा त्याच वेळेला ते मार्गदर्शन देता आलं, तर त्याच्यासाठी नवीन काय करता येईल यासाठी सुद्धा अमित दादा नेहमी उत्साही असतात. आणि इथल्या समाजातल्या ज्याला आपण म्हणतो की वेलफेअर अशा पद्धतीचा जो एक सोशल वेलफेअर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, ज्या समाजातील थोड्या अंशी का होईना पछाडल्या गेलेल्या समाजासाठी फार आवश्यक असतात, अशाही लोकांसाठी त्याने भरीव असं कार्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या कार्यातून क्रीडा संस्कृती अनेक वर्ष आपण पाहतोय, म्हणजे मागची 5-6 वर्ष आद्य सप्लायर्स मातोळी हा संघ उभा राहिलेला पाहायला मिळाला. त्यांच्या संकल्पनेतून आज त्या गावामध्ये मैदान उभं राहिलं. म्हणजे मी म्हणतो ना की डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो की विकास ही खरं तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती काय एका क्षणाला संपत नसते, परंतु त्या डेव्हलपमेंट फेजचा एक चेहरा असायला लागतो. अमित दादांच्या रूपाने तो आपल्याला लाभलाय. ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी पर्वणी ठरेल. आणि खारेपाट प्रीमियर लीगचा हा पहिला षटका अमित दादा तुमच्या नावे. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की पावसानंतर सुद्धा वादळं येतात. म्हणजे जर तुफानी पाऊस झाला ना तरी तुफानी वादळ येऊ शकतात. हा, प्रणय भगत यांच्याकडून पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं पारितोषिक असेल. टॉससाठी मी आमंत्रित करतोय BCC सारळ विरुद्ध रोहांशू 11 केतकीचा मळा. BCC सारळ संघाचा कर्णधार आणि रोहांशू 11 केतकीचा मळा या संघाने टॉससाठी यायचं आहे. अक्षय पाटील उर्फ मोन्या राईट अमोर द विकेट. भेदक चेंडू आणि या वेळेला मात्र एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात फलंदाज बाद. धावफलकावरती 6 धावा लागल्यात. निलेशजी, मी एका ठिकाणी पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यामध्ये फार एक सुंदर वाक्य होतं, ते मला फार आवडलं. म्हणजे ते वाक्य थोडंसं बदलून सांगतो मी. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी प्रचंड कठीण आहेत. एक म्हणजे आपला विचार दुसऱ्याच्या डोक्यात पटवून देणं, म्हणजे दुसऱ्याच्या डोक्यात तो बिंबवणं. आणि दुसरं आहे ते म्हणजे दुसऱ्याच्या खिशातला पैसा आपल्या खिशात आणणं. या 2 गोष्टी फार कठीण आहेत. मला वाटतं कदाचित तिसरी गोष्ट कदाचित ही असेल की मोन्याच्या चेंडूवरती धावा बनवणं. ही कदाचित आणखीन एक कठीण गोष्ट असेल जी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या वेळेला यासीन सर असते तर कदाचित म्हणाले असते की बचपन में कंचे कम खेले होंगे इसीलिए यहाँ पर ये निशाना चुका. अर्थात अशा प्रकारे नेम साधण्याचा प्रयत्न जरूर केला गेला जेव्हा धावफलकावरती एकेरी धावाने धावसंख्या वाढले आणि 7 धावा धावफलकावरती लागल्यात.
निखिलला साथ देण्यासाठी आनंद मिणमिणे नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. ज्या वेळेला धावसंख्या धावफलकावरती जिंकण्यासाठी 71 आवश्यक आहे. पाहतोय आपण अक्षयने क्षेत्रव्यूह कसा फैलावलाय. एक त्याने वायडेस्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवलाय, एक मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट सुद्धा आहे, कव्हर सुद्धा आहे. असे क्षेत्ररक्षक त्याने तैनात केलेत आणि जी गोलंदाजी करतोय ना ती खोलवर टप्प्याची गोलंदाजी आहे. म्हणजे एक वेळ असं म्हटलं जातं की टेनिस क्रिकेटपटूंच्या खिशातील पैसे आपल्या खिशात तुम्ही आणू शकता, परंतु अक्षयच्या गोलंदाजीवरती धावा तुम्ही काही बनवू शकत नाही. असंही होऊ शकतं. पण निखिल म्हणतोय नाही सर, हे साफ चूक आहे, मी यावेळेला ठोकून दाखवतोय. चेंडू सीमारेषा फरार, चौकार. धावफलकावरती 11 धावा लागल्यात. एक षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा टॉससाठी आमंत्रण असेल बीसीसी सारळ आणि रोहांशू 11 केतकी जमाळा या संघासाठी. 71 धावा चेस करायच्यात म्हणजे अजूनही 30 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. एक फार सुंदर वाक्य आहे, म्हणजे आपल्याला माहिती असेल राणी लक्ष्मीबाई यांचं हे वाक्य आहे, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. या वाक्यातून ज्याला जे खेळायचं आहे ना त्यातील मी एक वाक्य मात्र नेहमी घेतलंय की फलंदाज निखिलचा अप्रोच मला आवडला की किती काही झालं ना तरी माझं मैदानावरचं वर्तन तेच खरं आणि ते या फटकेबाजीतून मी दाखवू शकतो. मैं मेरा विकेट नाही डालूंगा. आणि त्या पद्धतीने त्याने मैदानात दाखवून दिलं. एक असा चौकार त्याने खेचला, त्या चौकारामध्ये नेत्रदीपकता होती, लालित्य होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांना खऱ्या अर्थानं सुखावणारे ते क्षण होते. वारंवार ज्या फटक्याबद्दल बघावं ना असा तो फटका असेल. जरूर जाऊन यूट्यूबला तुम्ही बॅक करू शकता किंवा बघू शकता. जेव्हा दुसऱ्या षटकात गोलंदाजीला केतन आलाय, वॉट अ बॉलिंग. या वेळेला पहिल्या चेंडूवरती तो अक्षरशः फलंदाजाला टांगवतोय. म्हणजे पूर्वी मुंबईचे गोलंदाज ज्या वेळेला या मैदानावरती गोलंदाजीला यायचे आपल्याला आठवत असेल, एका जमान्यामध्ये याच खेळपट्टीवरती सुनील इंदुलकरने गोलंदाजी केली आणि तो ज्या वेळेला गोलंदाजी करायचा त्यावेळेला ते टप्पा घेतल्यानंतर त्याचा चेंडू इतका बाहेर वळायचा की समोरच्या फलंदाजाला असं वाटायचं की भानामती झाली की काय. हा यावेळेचा मात्र हा चेंडू फुटवर्कचा चांगला वापर केला जातोय. हे फार महत्त्वाचं आहे की क्रिकेटमध्ये फुटवर्कला किती महत्त्व आहे हा प्रश्न तुम्ही वीरेंद्र सहवागला विचारू शकत नाही. परंतु मागच्या काही कालावधीमध्ये असं म्हटलं गेलं की काही अंशी का होईना काही खेळाडू हे नॅचरल टॅलेंटेड असतात आणि त्यावेळेला तो नॅचरल टॅलेंटेड फलंदाज त्या कोष्टकात बसत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या त्या क्रिकेटिंग बुकमध्ये तुम्हाला कधी वीरेंद्र सहवागचं नाव सापडणार नाही, पण तरीसुद्धा त्याने खऱ्या अर्थाने केलेले रेकॉर्ड हे तेवढेच महत्त्वाचे ठरले. पण हे सगळ्यांनाच जमतं अशातला भाग नाही. हे राईट हँडेड बॅट्समनला माहिती होतं आनंदला आणि म्हणून त्याने ते फुटवर्क दाखवलं सुद्धा की जर डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध खेळायचं आहे ना तर मग डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध खेळताना तुम्हाला तुमचं फुटवर्क, तुमचा टेम्परामेंट, तुमचं बॅटिंग ॲग्रेशन आणि तुमची स्टाईल या सगळ्या गोष्टी जुळून आणाव्या लागतील तरच धावा येणार आहेत. जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला केतन आलाय, केतन हा एक जबरदस्त प्रज्ञेचा अष्टपैलू खेळाडू आहे. ॲज अ बॅट्समन त्याने अफलातून कामगिरी केली आणि आता बॉलर म्हणून सुद्धा मैदानामध्ये स्वतःला अशा पद्धतीने त्याने झोकलंय की खारेपाट प्रीमियर लीग मधला पुढचा सर्वाधिक महागडा खेळाडू तो जर ठरला तर मला वाटतं त्याच्यामध्ये कोणतीही चूक ठरणार नाही. माझ्या या वाक्याला अतिशयोक्ती ठरणार नाही. अशा प्रकारची कामगिरी या सीझनमध्ये खारेपाट प्रीमियर लीगमध्ये केतनने केलंय. कारण त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली, धावा बनवताना तब्बल मला वाटतं 36 धावा त्याने 12 चेंडूमध्ये ठोकल्या आणि आता जेव्हा तो गोलंदाजीला आलाय त्याच्या गोलंदाजीमध्ये स्पिन सुद्धा आहे, त्याच्या गोलंदाजीचा टप्पा निराळा आहे, त्याच्या गोलंदाजीला भेदकता सुद्धा आहे, मध्येच एखादा यॉर्करने तो फलंदाजाला निष्प्रभ सुद्धा करतोय. सगळं काही आलंय. या वेळेला निखिलने चेंडू फटकावलाय. जरूर क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे. एकच धाव येणार आहे. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले 15 पर्यंत. या 15 धावा आलेल्या आहेत आपण पाहतोय दुसऱ्या षटकापर्यंत. जेव्हा जिंकण्यासाठी मित्रांनो तब्बल 71 धावा पूर्ण करायच्या आहेत. ते 71 धावा पूर्ण करताना निखिलला माहिती आहे की समोर असलेल्या गोलंदाज केतनला खेळून काढणं ही कदाचित एक वेगळी स्ट्रॅटेजी असू शकेल किंवा जर धावा येत नाहीये तर कमसे कम विकेट तरी नाही द्यायची असंही त्याने ठरवलेलं असावं. यावेळेचा हा चेंडू आणि उत्तम झेल, फलंदाज बाद. हॅलो, तर आपण पाहतो या दरम्यान नाणेफेक होते पुढील सामन्यासाठी रोहांशू 11 केतकीचा माळा आणि बीसीसी सारळ. तर कोण ठरतोय टॉसचा बॉस?
तर यावेळेस नाणेफेक जिंकतोय BCC सारळ. दर्शन काय सांगशील या सामन्यासाठी? एक क्वालिफायर सामना आहे, करूया मोरची लढाई आहे. एक सामना तू जिंकला, एक सामना पराभव झाला आहे. आता खरोखर निर्णायक सामना. अशा वेळी तुझी रणनीती काय असेल या सामन्यासाठी? नक्कीच मागच्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. टार्गेट 70+ तर पाहिजेच. नक्कीच तू पाहिलेली आहेस की समोरची फलंदाजी सुद्धा तितकीच तगडी आहे. तर काय तो निर्णय आता सध्या? फिल्डिंग. तर आपण पाहतोय की नाणेफेक हारलं अजिंक्य. तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. तर कशा प्रकारे तुमची असेल यावेळेस फलंदाजी? आम्हाला 80 ते 90 रन मारायचे आहेत 6 ओव्हरमध्ये. कारण की माझे इथे टॉप मोस्ट 11 प्लेयर सगळे खेळणारे आहेत चांगले. नक्कीच एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे अजिंक्यकडे आणि अजिंक्यने नाणेफेक हारल्यानंतर इरादा स्पष्ट केला की आम्ही 80 धावा ते 90 धावा धावफलकावर लावू. तर आपण पुन्हा बोलतोय सामन्याकडे. धन्यवाद. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 15 धावा धावफलकावरती. अजूनही 24 चेंडूंमध्ये तब्बल 56 धावा पार करायच्या आहेत. समोर आग ओकणारी मोन्याची गोलंदाजी आहे, त्याला साथ सुद्धा तेवढीच सुंदर लाभते. ते त्याच्या सर्व साथीदारांची, मग ते क्षेत्ररक्षक असतील किंवा त्याचा साईड बॉलर असेल, मग तो केतन असेल किंवा येणारे आणखीन काही खेळाडू असतील. पण निखिलच्या टेम्परामेंटचं सुद्धा मी कौतुक करेन. त्याला माहिती आहे की जर समोरून काही धावा आल्या नाही तरी हरकत नाही, सिंगल डबलने सुद्धा मैदानामध्ये उभं राहणं ही सुद्धा तेवढी महत्त्वाची कामगिरी असेल. कारण आपल्याला ज्या धावा बनवायच्या आहेत त्याच्यामध्ये हे मैदान असं आहे जिथे एका षटकामध्ये तब्बल 24-25 धावा सुद्धा येतात आणि आजवर त्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं या मैदानामध्ये बालवीर शिवरे संघाला रिप्रेझेंट करताना स्मरणिका नौखार संघाविरुद्ध त्याची स्ट्रॅटेजी किंवा गेम प्लॅन थोडे वेगळे पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू आपण परत एकदा पाहतोय. अक्षय याचसाठी ओळखला जातो की कारण अक्षयकडे एक स्वतःची त्याने एक ज्या पद्धतीने स्वतःला मेंटेन केलंय, अर्थात उत्तम अशा प्रकारचा फलंदाज तो आहेच, पण त्याच जोडीला गोलंदाजी सुद्धा तितकीच भन्नाट तो करतो. फार कमी खेळाडू आहेत टेनिस क्रिकेटमध्ये जे ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळालेत. जसं टेनिस क्रिकेटमध्ये जी कामगिरी विजय पावले डिंगडॉंग पुणे संघासाठी करतो, ॲज अ बॉलर म्हणून त्याला आपण अलीकडच्या काळामध्ये जरी पाहत असलो तरी विजय पावले नाव फलंदाज किती घातक आणि भेदक आहे हे आम्ही बऱ्याच वेळेला मैदानामध्ये पाहिलंय. अनेक असे खेळाडू आहेत, म्हणजे केवळ पावलेच्या स्वरूपातलं नाव घेऊन चालणार नाही. अनेक खेळाडू म्हणजे एकेकाळी भरत लोहारने सुद्धा अशा प्रकारची कामगिरी याच मैदानावरती केली. ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर म्हणून त्याने मला वाटतं रेवस संघाला रिप्रेझेंट करताना मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा हस्तगत केला होता. तर असे काही खेळाडू असतात. अक्षय सुद्धा आज या सर्व खेळाडूंना म्हणजे फार लांब जायची गरज नाही आहे. याच मैदानावरती महेंद्र म्हात्रेने किती सिरीज घेतल्या असतील याचा आकडा फक्त त्यालाच माहिती असेल. तर त्याच नौखार गावामधून आपण येतो. मग ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर ही भूमिका जेव्हा आपल्याला बजवायची आहे ना, त्या भूमिकेमध्ये जाऊन त्याला न्याय द्यायचा. मग अमिताभ बच्चन विलन असो की अमिताभ बच्चन हिरो असो, ती सगळी कामगिरी अमिताभ बच्चनला काम पार पाडायची असतं. कारण लोक अमिताभला बघायला येत असतात. हे अक्षय मोन्याला सुद्धा आता कळलेलं असावं की लोक आपल्याला बघायला येतात, आपला खेळ बघत असतात की मोन्याची मॅच कधी आहे, तो कशा प्रकारे खेळणार आहे, कशी बॅटिंग त्याने केली लास्ट मॅचला किंवा किंबहुना कशी बॉलिंग त्याने केली लास्ट मॅचला. या सगळ्या आघाड्यांवरती अर्थात तुमची कामगिरी मोजली जात असतं. तिथून तुमचा स्टारमय प्रवास सुरू झालेला असतो. पंचांचा इशारा की हा वाईड आहे, अर्थातच थोड्या अंशी का होईना विकेट किपरच्या अपीलनंतर मला असं वाटलं की ह्या चेंडूवरती काहीतरी दाद मागितली गेली की काय. पण 19 धावा या तोपर्यंत आमच्या गुणलेखकाने पंचांचा निर्णय आलेला टिपला आणि धावफलकावरती धावसंख्या 19 झाल्यात असं मला सांगितलं. जेव्हा सामना जिंकण्यासाठी अजून 52 धावा हव्यात. याही वेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय, हाशिकेश बाद होतोय, तिसरा फलंदाज बाद होतोय 19 या धावसंख्येवरती. अठरा चेंडूंचा खेळ संपलाय. 19 धावा आल्यात आणि 18 चेंडूंमध्ये अजून 52 धावा यायच्या आहेत.
बालवीर हशुवरे संघाचं उरलं सुरलं आव्हान काही जर असेल तर ते निखिल आणि निखिलच्या भोवतीच फिरणार आहे. कारण अक्षयला माहिती आहे, नौखार संघाला माहिती आहे की जर आपल्याला रोखायचं कोणाला आहे तर निखिलला रोखायचं आहे. निखिलला मात्र माहिती आहे की आपल्याला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये प्रति षटकामध्ये किती धाबा बनवाव्या लागतील किंवा कसं खेळायचं आहे हे सगळं काही तो या मैदानावरती अनेक वेळेला जे काही धडे गिरवलेत ती सगळी बाराखडी आज तो मैदानावरती उतरवण्याचा प्रयत्न नक्की करणार. सन्माननीय अमितदादा यांच्या स्वप्नातून साकार झालेली अर्थातच त्यांच्या किंबहुना सहकार्याने दिलेली साथ सुद्धा एवढीच महत्त्वाची आहे. आणि खारेपाट प्रीमियर लीगचं जेव्हा दुसरं पर्व मैदानात सुरू झालं त्याही वेळेला आपण पाहिलं असेल दिमाखदार उद्घाटन सोहळा होता. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची कामगिरी करण्यासाठी आपण सारे एकत्र आलोय या भावनेने आदरणीय तटकरे साहेबांनी ज्या वेळेला खेळ आणि त्याविषयी असलेलं त्यांचं नातं सांगितलं, खऱ्या अर्थानं एका वेगळ्या भावनेने पुन्हा एकदा आपण या स्पर्धेशी जोडलं गेलो. आणि मग आज जेव्हा आपण स्पर्धेच्या या चौथ्या दिवशी एकत्र आलोय ना त्यावेळेला मला असं वाटतं की आज घराघरातले जे टी व्ही ऑन झालेले आहेत किंवा मोबाईलवरती जे कोणी प्रेक्षक सामना पाहतात ना त्यांना हा दिलखुलास आनंद जो लुटता येतोय. काही जण तर अगदी थेट घरून मैदानावरती आले, त्यांना माहिती आहे की मैदानावरती सामना बघण्याचा आनंद काही निराळा असतो. म्हणजे आजही कितीतरी क्रिकेट रसिक तुम्हाला असतील ते म्हणत असतील की आयुष्यात एक स्वप्न आहे की तेंडुलकरला खेळताना बघायचा होता, ते स्वप्न राहिलं, आता जाऊ द्या. पण दुसरं स्वप्न असं आहे की एकदा तरी जाऊन वानखेडेला मॅच बघायची आहे. आणि हे स्वप्न आजही अनेक जणांचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो, एक वेळ आपल्याकडे कॅटरीना कैफ आली आणि दुसरं तुम्हाला वानखेडेचं फ्री तिकीट मिळालं तर तुम्ही काय कराल हे सांगायला नको. अशा प्रकारचं अर्थात क्रिकेटबद्दलचं प्रेम आजही आपल्या मनामध्ये आहे. आणि तेच मैदानाचं प्रेम घेऊन आलेला प्रेक्षक वर्ग निखिल च्या फटक्यातली ताकद पाहतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार. प्रणय भगत यांच्याकडून पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा. परंतु आता षटकाराबद्दल बोलावं लागेल कारण धावफलकावरती 25 धावा झाल्यात. 3 गडी बाद 25 धावा धावफलकावरती लागले. जेव्हा जिंकण्यासाठी अजूनही येणारे 17 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता असेल. समीकरण बरंच काही सांगणार कारण जो केतन ज्याने पहिल्या षटकात केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आला आणि पहिल्या चेंडूवरती निखिलने गगनभेदी फटका सुद्धा खेळला. ज्याने मॅक्युलमला बॅटिंग करताना पाहिलं असेल ना किंवा टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही कृष्णा सातपुतेला बॅटिंग करताना पाहिलं असेल, टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही अविनाश रामगुडे, एजाज कुरेशी किंवा त्याच वेळेला मुंबई क्रिकेटमधून अनेक चांगले क्रिकेटपटू तुम्ही जेव्हा मैदानामध्ये पाहता त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळत असेल ती म्हणजे की आक्रमण हा त्यांच्या खेळाचा गाभा राहिलेला आहे. कारण आक्रमकतेने खेळायचं आणि इतकं आक्रमक खेळायचं की मैदानामध्ये फर्स्ट स्ट्रोक इज द हाफ ऑफ द बॅटल याच पंक्तीला धरून तुम्ही कामगिरी करायची. आणि निखिल सारखा फलंदाज जो मैदानामध्ये आहे ना पहिल्या 3 ओव्हरला संयमी खेळला पण आता मात्र आपल्या फटक्यातली ताकद दाखवतो. याही वेळेला चेंडू वाईड एज डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स. वेलकम फॉर निखिल. काही फलंदाज स्कोरबुक किंवा रेकॉर्ड बुकसाठी नजराणा ठरत असतात तर काही आपल्या डोळ्यांसाठी आणि कलात्मक आनंदासाठी. मला वाटतं हा जो दुसरा प्रकार आहे ना हा निखिलच्या बाबत आहे. कारण निखिल पाटील ज्या वेळेला बॅटिंग करतो ना ती बॅटिंग पाहण्यासारखी असतं. आणि मागच्या सामन्यात ज्याने त्यावेळेला त्याने जेव्हा लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार लगावलेत ना आजच्या दिवसातला तो सुवर्ण क्षण होता. आणि आता त्याच बॅटिंगमध्ये ताकद पुन्हा एकदा तो अनुभवताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. यावेळेला मात्र केतनने कमबॅक केलं. हा चेंडू निर्धाव जरूर गेलाय. धावफलकावर 29 धावा लागल्यात. एकदा उलटं समीकरण चेक करूया. 15 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. निखिलला माहिती आहे व्हॉट्स अबाउट टू बी द स्कोरिंग शॉट असं नेहमी म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही उलटी गिनती करत असता. या चेंडू नंतर बोलू. याही वेळेला मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेत. समाधान चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद.
काही अंशी निखिल तिथे जायबंदी झाला आहे, कारण दुखापत झाली होती त्याला आणि तरीसुद्धा तो मैदानामध्ये खेळत होता. बालवीर हशिवरे संघामध्ये खेळत असताना आपल्या स्वतःच्या संघाला विजयश्री मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. पण शेवटी एक लिमिट असते आणि त्याच्या पलीकडे बाद झाल्यानंतर मात्र थोडे अंशी का होईना आपलं माइंड आणि त्याच वेळेला आपल्या सगळ्या स्ट्रेंथ हे कमी होताना पाहायला मिळतात आणि तेच आत्तासुद्धा मैदानात झालंय. आजच्या दिवसातला हा दुसरा खेळाडू मला वाटतं जायबंदी होतं आणि सेम बालवीर हशिवरे संघाचाच. मग अशी गोलंदाजी करताना अलंकारला दुखापत झाली होती आणि आता निखिलला दुखापत होते, परंतु त्याचे संघ सहकारी त्याला एक चांगलं स्पोर्ट्समनशिप आपल्याला पाहायला मिळते की प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू त्याला उचलत आहेत आणि मला वाटतं गाडीवरती बसवत आहेत आणि ती गाडी थेट मैदानाच्या बाहेर येईल. परंतु खारेपाट प्रीमियर लीगने क्रीडा संस्कृतीमधलं मला वाटतं हे नातं जे दाखवलं आहे ते कौतुकास्पद आहे. हेच नातं ठेवा असं मी आपणास अमित दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हेच म्हणेन मित्रांनो, की शेवटी खेळापेक्षा मोठा कोण नसतो. मी नेहमी म्हणतो की खेळ जेव्हा त्या भावनेने आपण जगतो त्यावेळेला KPLच्या टी शर्टवर तुम्हाला जर नाव तुम्ही जर पाहिलं असेल KPLच्या लोगोसोबत लिहिलेलं आहे की सिम्बॉल ऑफ युनिटी. भारत हा याच सगळ्या गोष्टीने मित्रांनो तयार झाला आहे. आपण या खेळाडूंचा रिस्पेक्ट करणं आणि आपल्या खेळाचा रिस्पेक्ट करणं, संघ सहकार्याला साथ देणं. निखिलला दुखापत झाली आहे आणि त्याला थेट उचलून आपण पाहतोय की मैदानाच्या बाहेर आणलं जात आहे आणि त्याला त्रास होतोय त्याचा. पण मला वाटतं प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू, स्मरणिका नौका संघाचे खेळाडू त्याला ती मदत करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे खेळाचे काही नियम आहेत आणि त्या नियमाला अनुसरून आपण प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू मैदानात नाही आले तरी चालतील, पण आपण मात्र साथ देणं फार आवश्यक आहे आणि ती साथ दिली जाते. अ गुड ह्युमन बिईंग बिहेवियर बाय स्मरणिका नौखार. खेळाला पुन्हा प्रारंभ होईल जेव्हा 14 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. अलंकार मैदानामध्ये गेलाय. अलंकार आणि अजिंक्य ही जोडी मैदानात असणार आहे. पण आता लक्ष फार मोठं आहे. 14 चेंडूत तब्बल 42 धावा बनवायच्या म्हणजे प्रति षटकामध्ये नव्हे तर आता प्रति चेंडू मागे तुम्हाला विचार करावा लागेल, कारण प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार याची आतिषबाजी करावी लागेल किंवा किंबहुना त्या धावा ठोकाव्या लागतील. एका बाजूला ज्या प्रकारची गोलंदाजी अक्षय मोन्याने मैदानात केली किंवा दुसऱ्या बाजूला केतनने ज्या प्रकारे धावा रोखणारी कंजूस वृत्ती मैदानामध्ये दाखवली, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आल्या ना तेव्हा मग प्रतिस्पर्धी बालवीर हशिवरे संघाला खिंडीत पकडण्याचा एक डाव पाहायला मिळाला. ही खिंड जरूर अर्थातच मी म्हणेन की कारले खिंड नव्हती, तर ही एक अशी खिंड होती की ज्या खिंडीमध्ये तुम्हाला संपूर्णपणे माघार पत्करणं एवढंच लिहिलं होतं. आणि येणारे जेव्हा 14 चेंडू शिल्लक आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक फलंदाज बाद होतोय, अलंकार बाद होतोय आणि बालवीर हशिवरेला आणखीन एक हादरा बसतोय. 13 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. ज्या वेळेला आपल्याला आठवत असेल स्वर्गीय रतनबुवा स्पर्धा मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी झाली होती आणि विक्रांत केणे प्रतिष्ठानने जी स्पर्धा जिंकली होती, जय पवार सुद्धा त्या संघाचे हिस्सा होते. अजित पवारने फार छान पद्धतीने म्हटलं होतं की मैदानामध्ये सामना जिंकताना आम्ही समोरच्या संघामध्ये कोण आहे किंवा कशा प्रकारची कामगिरी करतात याच्यावरती लक्ष देत नाही, तर आमचा परफॉर्मन्स कसा होणार आहे त्याच्यावरती आम्ही आमची संपूर्णपणे स्पर्धेतील ताकद ओळखून खेळत असतो. आणि किंबहुना मला असं वाटतं की ह्याच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की आज जेव्हा धावफलकावरती 70-71 धावा लागल्या तेव्हा मोन्याने सुद्धा विचार केला असेल की आपली स्ट्रेंथ कशात आहे. बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ आहे आपल्या संघाची की बॉलिंगमध्ये स्ट्रेंथ आहे, तर किंबहुना आपली स्ट्रेंथ ही बॉलिंगमध्ये आहे. 2 षटकामध्ये आपण जर कमी धावा दिल्या वैयक्तिक स्वरूपामध्ये आणि त्याच जोडीला आपण जर पाहिलं तर गोलंदाजीला केतन आला, केतनने सुद्धा त्याच प्रकारची जर गोलंदाजी केली तर उरलेल्या 2 गोलंदाजांचं काम सोपं होऊन जाईल आणि तेच मोन्याने मैदानामध्ये दाखवलं सुद्धा. म्हणजे कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट हे केवळ मैदानामध्ये येऊनच दाखवायचं असतं अशातला भाग नाही आहे. काय वेळेला टॅक्टिक्स टेक्निक्स
टेक्निक्स आणि त्याच वेळेला स्ट्रॅटेजी हे महत्त्वाचे शब्द सुद्धा तुम्हाला युद्धामध्ये आणि खेळामध्ये विजयश्री संपादन करून देतात. या वेळेला मात्र घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 11 चेंडू येणं बाकी, 36 धावांची गरज. याच दरम्यान व्यासपीठावरती ॲडव्होकेट रत्नाकर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ॲडव्होकेट रत्नाकर पाटील यांचं. 11 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. राईट अ मोर द विकेट. पुढचा चेंडू संकेतचा आणि पंच म्हणतात की हा मात्र अवांतरच्या स्वरूपात धाव देणारा स्वैर चेंडू आहे. म्हणजे आता 11 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. षटकातील पुढचा चेंडू संकेतचा. यावेळेला मात्र फिरून खेळलाय. आपण पाहतोय स्वतःसाठी जागा जरूर बनवली होती, परंतु तितकं टायमिंग साधलं जात नाहीये. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद होऊन परततोय पावलांमध्ये. छत्तीस धावा धावफलकावरती झाल्यात. म्हणजे अर्ध्या धावा झाल्यात, अजूनही अर्ध्या धावा होणं बाकी आहे. कारण आता 10 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. आणि पारितोषिक येते फलंदाज प्रवीणसाठी पारितोषिक आहे. प्रवीणने जर षटकार लगावला तर सागर तांदळेकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हे पारितोषिक प्रवीणसाठी आहे. प्रवीण अंबाडेसाठी हे पारितोषिक होतं. प्रवीणचा झेल सुद्धा सुटताना मित्रांनो आपण मैदानात पाहिला. परंतु कौतुक करावं लागेल स्मरणिका नौकार संघाच्या संपूर्णपणे मैदानातील, ज्याला म्हणतात ना की 5 बोटं एकत्र आली की एक वज्रमूठ तयार होतं. असं नेहमी आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. आणि त्या पंक्ती खऱ्या अर्थानं सार्थ ठरवलेल्या पाहायला मिळाल्या त्या स्मरणिका नौकार संघाच्या खेळाडूने. हा चौकार जरूर येतोय बायच्या स्वरूपात 4 धावा. प्रसाद मोकल याच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलंय. प्रसाद मोकल याने जर षटकार लगावला तर चैतेश पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर ही पारितोषिकं जरूर येतात जेव्हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे. नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट इज ऑल अबाउट द अनप्रेडिक्टेबल गेम. आणि त्या अनिश्चितेमध्ये सगळ्यांना एक वेगळी रंगतता असतं. पण तसं काही होईल असं चित्र नाही आहे. कारण स्मरणिका नौकार संघाला आणखीन एक विकेट मिळते आणि हा 7वा फलंदाज बाद होतोय. आपल्याकडे मराठीत एक फार सुंदर म्हण आहे की करीन ती पूर्व दिशा. म्हणजे जो एखादा माणूस असतो ना तो जे जे काही करतो ना ते बरोबर आहे. आणि ते कदाचित आज स्मरणिका नौकार संघाला लागू होते. त्याने बॅटिंग केली, चांगलीच बॅटिंग झाली. समोरच्या संघाला विरुद्ध धावा येत नव्हत्या, त्या धावा आल्या. ते जेव्हा बॉलिंगला आले तेव्हा चांगलीच बॉलिंग झाली. ते जेव्हा क्षेत्ररक्षण करतात त्यांचे कॅचही सुटत नाही. म्हणजे जे काही करतात ना ते सगळंच चांगलं होतंय. आणि म्हणून जे त्यांनी ठरवलं होतं, त्यांच्या कॅप्टनने ठरवलं होतं की करीन ती पूर्व दिशा, त्याच पद्धतीने हे चित्र मैदानात प्रकट सुद्धा झालेलं पाहायला मिळालं. पंच म्हणतायत की हा वाईट आहे. त्याच्यामुळे सामना थोडासा लांबतोय जरूर निलेश. कारण अजूनही 7 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. येस ऑफकोर्स एव्हरीथिंग इज पॉसिबल इन अ क्रिकेट. हा प्रवीण ठोकतोय पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज बाद.
थँक्यू व्हेरी मच डी जे मास्टर. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. प्रवीण कदाचित म्हणत असावा की काशी केली गंगा केली नशिबाची कटकट नाही गेली, अशी एक मराठी म्हण आहे. तर मराठी म्हणी फार सुंदर असतात. कधीतरी इंग्लिश वोकॅब्युलरी वाढवता वाढवता मराठी म्हणी ऐकायला काही हरकत नसावी. पण 6 चेंडूमध्ये जेव्हा 29 धावांची गरज आहे, 8 फलंदाज बाद झालेत, 42 धावा धावफलकावरती लागल्यात, शेवटच्या षटकात चमत्कार होणार का निलेश? अनप्रेडिक्टॅबिलिटी प्रत्येकाला आवडते. म्हणजे आपल्या आयुष्यामधलं पुढे काय होणार आहे हे भविष्य प्रत्येकाने कालच वाचलं आणि यावर्षी 2022 कसं जाणार हे सुद्धा ठरवलं. अर्थात भविष्य जसं लिहिलेलं आहे तसंच ते घडणार आहे का याच्याबाबत आजही कोणीही खात्रीशीर पद्धतीने ठोस पद्धतीने सांगू शकत नाही. पण मी म्हणतो हीच तर खरी गंमत आहे. आणि या गमतीमध्ये क्रिकेटमधली ही जी मजा नजाकत आहे ना, त्याच्यामध्ये एक वेगळा थ्रिल जो आहे तो आपल्या सगळ्यांना प्रभावित करणारा असतो. 6 चेंडूत जेव्हा 29 धावांची गरज आहे, अशा वेळेला जर चमत्कार घडला तर तो बालवीर हशिवरेच्या पथ्यावरचा, आणि जर चमत्कार नाही घडला तर तो अर्थातच स्मरणिका नौकार संघाच्या बाजूचा. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि याच्यामुळे पंचांनी वाईट ठरवला नाही. सरळ सोपं समीकरण. म्हणजे येत होता वाईट, पण मगाशी तेच म्हणालो ना की काही वेळेला नशिबाची कटकट आपली संपत नाही आणि तसंही चित्र मैदानात पाहायला मिळतं. आणि तेच कदाचित बालवीर हशिवरेच्या बाजूने आत्ता पाहायला मिळालं. परत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जरूर 1 धाव तर नक्की आले आणि क्षेत्ररक्षक एकाकडून चूक झाले. परंतु अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये 4 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 28 धावांची गरज आहे. सामन्यातील सोपी समीकरणं आता दूर झालीत, कारण भूषणला माहिती आहे की इथे जे काही आहे ते सारंच काही आता अवघड आहे आणि हे अवघड त्या कदाचित डॉनच्या म्हणीपेक्षाही बरंच अवघड आहे. जिथं डॉम को पकडणं मुश्किली नाही नामुमकिन था, इथं मात्र आता ते सगळंच काही अशक्य प्राय आपल्याला पाहायला मिळते. कारण येणारे 3 चेंडू बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. नंदन बॅटिंग करतोय. नंदन जर आपण 3 षटकार लगावलेत लागोपाठ तर सागरकडून आपल्या हॅट्रिकसाठी षटकारांच्या अर्थात लागोपाठ 3 षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सागर पारितोषिक लावू नका, विकेट जातात असं कोणीतरी बोललं इथे आता. शेवटचा चेंडू येणं बाकी, परंतु शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत आणि एका बाजूला हा रिव्हर्स खेळतोय आणि हा चेंडू सीमारेषा पार षटकार. बस आजच्या दिवसात जे काही मला पाहिजे होतं ते झालंय, बाकी राहू दे. ओमकार म्हणतोय की आज मला जे जे काही हवं होतं ना ते माझ्यासाठी बरं घडतंय. नावाला आडनावाला साजेसं कामगिरी. परत एक खेळतोय. वॉट अ शॉट यार ओमकार. हे आपण पाहतोय विस्ता दिवा मोठा झाला जरूर, परंतु अर्थात निर्णय स्पष्ट होता. बालवीर हशिवरे या ठिकाणी पराभूत होतोय आणि स्मरणिका नौकार येथे विजयी ठरतोय. हार्दिक अभिनंदन. पण दोन्ही संघाच्या स्पिरिटसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कौतुकास्पद कामगिरी केलंय. खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे वळतोय. हॅलो. तर आपण पाहतोय या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये स्मरणिका नौकार या संघाने विजेते संपादन केला. मात्र मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काय तर एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. तर ओमकार बरे याने जे प्रेक्षकांचं अंतिम क्षणी जे मनोरंजन केलं, 2 रिव्हर्स स्ट्रिपचे फटके, 2 षटकार लागले, त्याच्यासाठी उमेश गावण यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आहे.